सिद्धं शुद्धं परमीयं जिनेन्द्रवर्णे चन्दमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवस्य मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमीचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। बोलो प्रातः स्मरणे गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रोडक्शन सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्रेयस सागर जी महाराज की जय। नमस्कार। आपली लेशा मार्गना चालू आहे। या लेशा मार्गनेमध्ये काल प्रवृत्तपणा संपली होती। काल 6 लेशांचा काळ किती, म्हणजे लगातार यदि झाली लेशा तर किती काळ राहू शकते। एक तर नियम आहे मनुष्याच्या यांच्यामध्ये अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ राहत नाही, आणि देव आणि नारकींच्या मध्ये एकच लेशा पूर्ण आयुष्यभर असते। त्यांचं आयुष्य कमी जास्त जेवढा असेल तेवढा त्याचा काळ येणार। त्याच्या अगोदरचा अंतर्मुहूर्त आणि त्याच्यानंतरचा अंतर्मुहूर्त हा काळ येणार। त्यापेक्षा आपण बघितलं तर नानाजीवाच्या अपेक्षेने 6 लेशांचा काळ किती आहे। सर्वदा सगळ्यांनी उत्तर द्यायला शिकायचं, तुम्ही सांगायचं। श्रीकृष्ण लेशाचा काळ किती सांगितला सांगा तुम्ही। काय संगीता वळीच्या बरोबर बसले, ज्ञानाच्या जवळ बसलाय, सांगा। कृष्ण रेषेचा चैतन्य काळ किती आणि उत्कृष्ट काळ किती। एका जीवाच्या अपेक्षा, एका जीवाच्या अपेक्षा सर्वदा असते का। तर तुम्ही पण सांगते, तुम्ही सांगलं ना ते 33 सागरा नरकामध्ये 33 सागर पर्यंत कृष्ण रेषाच असते। साधिक 33 सागर घ्यायचं, अगोदर अंतर्मुहूर्त आणि नंतर अंतर्मुहूर्त। नीलरेषेचे किती सांगितलं तरी बरोबर आहे। 17 सागर काही अधिक 5व्या नरकाचं आयुष्य 17 सागर आहे, म्हणजे नीलरेषेचं 17 सागर साधिक घ्यायचं। साधिक मध्ये काय घ्यायचं, 2 अंतर्मुहूर्त अधिक घ्यायचं। कापूर लेशाचा काळ किती कोण सांगते तुम्ही। सुभाष यांची सुनबे सांगा। कापूर लेशांचा उत्कृष्ट काळ किती सांगितलं, साधना करते 7 सागर अंतर्मुहूर्त। तेजोलेशेचा माताजी तेजोलेशे किती काळ असते, कुठल्या स्वर्गात आहे। पहिल्या दिवशी स्वर्गात, म्हणजे आयुष्य किती आहे उत्कृष्ट 2 सागर। मग 2 सागर साधिक 2 सागर तिथं 2 सागराच्या वर पडल्याचा संख्याचा भाग पण असू शकतो, म्हणजे आयुष्य घातायचे हा काही सागर दिलेच आहे ना। साधिक में इतर आधा सागर अधिक करायचे। साधिक कहा खाली तो साधिक में हा तेजोलेशा में तो आधा सागर भी अधिक आएगा। मिथ्या दृष्टि की अपेक्षा वो समय दृष्टि की अपेक्षा से। आणि पीठ पद्मरेषेचं 16 सागर 18 कुठल्या अपेक्षा सांगितलं। 18 सागर कुठं असते, पद्मरेषा कुठपर्यंत आहे 12व्या सर्गापर्यंत। 11-12 सर्गाचं आयुष्य 18 सागर आहे। त्यापेक्षा काय सांगितलं 18 सागर साधिक घ्यायचं, तिथं पण अर्धा सागर अधिक घ्यायचं, तर तिथं परत अर्धा सागर अधिक असते ना आयुष्य 12व्या सर्गापर्यंत। नंतर शुक्ररेषाचं 33 सागर कुठं असते, सगळ्यात सहस्त्र म्हणायचं नाही, सर्वार्थ सिद्धी आहे। सगळ्यात वरचं कोणतं आहे स्वर्ग, सर्वार्थ सिद्धी आहे। सर्वार्थ सिद्धीमध्ये 33 सागर आयुष्य, म्हणजे तिथं शुक्ररेषेचा काळ किती सांगितला 33 सागर उत्कृष्ट, आणि 2 इकडचे अंतर्मुहूर्त अधिक करायचे। अंतर्मुहूर्त अधिक
आता पुढे अंतर सांगता येतं, अंतर प्ररूपण आहे. प्रत्येक लेशाचं अंतर किती आहे ते सांगता येतं. 553 नंबरची गाथा आहे. अंतरमवरुक्कसं किन्नतियानं मुहूर्त अन्तं तु ऊर्हीनं तेत्तीसं अय्यं होदित्ति नित्तिष्ठम्. अजून एक आहे. ते उद्यानम् एवं नवरे उक्कस्य विरहकालोदु पोग्गलपर्यट्टाहु असंख्येज्या होन्ति नियमेन. अंतरचा अर्थ काय घ्यायचा? विरह काळ. म्हणजे पहिल्यांदा कृष्णलेशा झाली आणि ती सुटली, पुन्हा कृष्णलेशा होईपर्यंतचा मधला काळ. इकडे कृष्णलेशा, इकडे कृष्णलेशा, मध्ये कृष्णलेशा नाही, त्याला म्हणायचं कृष्णलेशेचा अंतर. नीललेशामध्ये इकडे नीललेशा सुटली आणि मग त्याच्यानंतर परत नीललेशा उत्पन्न होईपर्यंत त्याचा मधला जेवढा काळ जाईल त्याला काय म्हणायचं? विरह काळ. आता तुमचा घराचा विरह काळ सुरू आहे. घरात ना आला आता घरात पोचेपर्यंत 2 तासाचा विरह काळ घरात जाईपर्यंत, त्याला म्हणायचं अंतर. तसं आता इथं लेशेचं अंतर सांगते. लेशा का अंतर बताया कि कृष्णलेशा एक बार हुई और छूट गई तो पुनः कृष्णलेशा होने में बीच में कितना काल जाएगा, उसको क्या कहते हैं? अंतर कहते हैं. तर अंतरम किती आहे? तर तिथं पण चैतन्य आणि उत्कृष्ट 2 अपेक्षेने सांगतात. चैतन्य म्हणजे सगळ्यात कमी अंतर. कृष्णलेशाहून परत कृष्णलेशा व्हायला मध्ये किती काळ जाणार? कमीत कमी. तर अंतर म्हणतो. हा, एका जीवाच्या कृष्णाचे अंतर. नाना जीवाच्या अपेक्षेने अंतर नाहीच ना. सर्व काळ सांगितल्या त्यामुळे अंतर नाहीच. कारण नाना जीवाच्या अपेक्षेने 6 लेशावले निरंतर आहेत सगळ्या लोकांमध्ये, त्यामुळे अंतर नाहीच. आता अंतर एका जीवाच्या अपेक्षेनेच लावायचं. एक जीव आहे, त्याला कृष्णलेशा झाली, तो कृष्णलेशातून नीललेशात गेला, मग या अंतर्मुहूर्त कमी छोटा अंतर्मुहूर्त घ्यायचा. नीललेशातून परत कृष्णलेशात जाऊ शकतो ना. त्याचे संक्लेश जास्त कमी झाले, पुन्हा संक्लेश वाढले, तर पुन्हा तो नीललेशातून काय होऊ शकते? पुन्हा कृष्णलेशात जाऊ शकतो. तो छोटा अंतर्मुहूर्त मधला घ्यायचा, तो कमीत कमी जगनकाळ. म्हणजे 1-2 समयात लगेच होणार नाही. कृष्णलेशा सोडली आणि 1-2 समयात पुन्हा कृष्णलेशा झाली असं होणार नाही. कमीत कमी अंतर्मुहूर्त काळमध्ये जाणार, अन्यलेशामध्ये परिणाम करणार, मग पुन्हा कृष्णलेशामध्ये येणार. तर त्याचा जगनेकाळ अंतर्मुहूर्त सांगितलं. उत्कृष्ट काळ किती आहे सांगितलं तर उवहीनम 33 अह्यम. 33 सागर. उवधी म्हणजे सागर, काही अधिक 33 सागर एवढं उत्कृष्ट अंतर आहे. ते कृष्णलेशा जसं किती जास्तीत जास्त किती अंतर होऊ शकेल? तर जसं कोणी मनुष्य आहे, जन्मापासून म्हणजे गर्भापासून, जन्म म्हणजे बाहेर आला घ्यायचं नाही, गर्भातच जन्म झाला. आपल्या जन्माची व्याख्या वेगळी आणि शास्त्रामध्ये जन्माची व्याख्या वेगळी आहे. इथं मेला की तिथं जन्मला, तर त्या जन्मापासून 8 वर्ष झाला की तो संयम धारण करू शकतो. 8 वर्ष पूर्ण झाले की लगेच संयम धारण करू शकतो. मग त्याच्या अगोदर अंतर्मुहूर्त घ्यायचं. 5 अंतर्मुहूर्त अगोदर घ्यायचे. तर तो 8 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर, 5 अंतर्मुहूर्ताच्या अगोदर त्याला कृष्णलेशा झाली आणि त्याच्यातून तो काय झाला? नीललेशेमध्ये गेला. मनुष्य
8 वर्षाला काय आहे, आंतरमुहूर्त कमी आहे, वजा आंतरमुहूर्त. एक लेशाचा काय पण अंतर्मुहूर्त येणार आहे, सगळे 5 अंतर्मुहूर्त मिळून पण काय होणार, अंतर्मुहूर्तच होणार. तर 8 वर्षाला अंतर्मुहूर्त कमी होता, त्याला तो कुठे गेला, कृष्ण लेशेमध्ये, आणि तिथून तो कुठे गेला, नील लेशेमध्ये गेला. तिथून अंतर सुरू झालं, अंतर. मग नील लेशेतून कुठे गेला, कापत लेशा, कापत मधून तेज. क्रमशः संश्लेष कमी होत होत त्याची विशुद्धी वाढत चालली आहे, कारण रसायन धारण करणार आहे ना तो आता. त्यामुळे तो अशुभ लेशेतून कुठे चाललाय, शुभ लेशेमध्ये. मग तेज मधून पद्मामध्ये गेला आणि पद्मामधून शुक्ल लेशेमध्ये गेला. हा क्रमाने जाणार, कधी पण एकदम कृष्णात संक्रमण मध्ये सांगितलं नाही का, क्रमाने संक्रमण होणार, एकदम कृष्णाचे शुक्ल होणार नाही परिणाम होत असताना. फक्त तिथं अपवाद सांगितलं होतं, तिथं मरून ज्या वेळेला तो मनुष्य भावातील त्याला तेवढी एकदम परिवर्तन होते. तर इथून अंतर सुरू झालं, कृष्ण लेशेतून तेज वगैरे लेशा झाली, शुभ लेशा झाल्या, आणि तिथं 8 वर्ष पूर्ण झाली. तेज शुक्ल होईल, शुभ लेशामध्ये गेलं, काय पण होऊ शकेल तिथं, काय घ्यायचे म्हणून ते ओढीने 5 लेशा घेतले. काय केलं, संयम धारण केलं. तिथं 8 वर्ष पूर्ण झाली. अंतर तर कुठून सुरू झालं, 8 वर्षाच्या अगोदरच, पूर्ण व्हायच्या सुरू झालं, 5 अंतर्मुहूर्त अगोदरच. हे 5 अंतर्मुहूर्त झाले ना, नील, कापो, तेज, पद्म, शुक्ल, या 5 लेशेमध्ये परिणाम केलं ते अंतर्मुहूर्त. आणि तर त्याचे आयुष्याचे 8 वर्ष संपले आणि संयम धारण केलं. आता संयम धारण केल्यानंतर अशुभलेश होते का, भावलिंगी नाही झालं. तर पुन्हा 5व्या, 6व्या, 7व्या गुणस्नानात 3 शुभलेशा सांगितलेले. ते संयमी सुद्धा, व्रत सुद्धा आपण धारण केले, भावव्रती झालो, तर अशुभलेशा होतच नाही पूर्ण जीवन. मग त्याचं आयुष्य किती होतं, 1 पुरोकोटीचं. कितीचं आयुष्य होतं, 1 पुरोकोटी. म्हणजे मग 1 पुरोकोटीमध्ये काय कमी केलं आपण, अंतर्मुहूर्त अधिक 8 वर्ष. म्हणजे तिथं म्हणजे त्या अंतरामध्ये आला अंतर्मुहूर्त, पूर्ण 8 वर्ष कमी केलेले पुरोकोटीमधून. आता इथून पुरोकोटी आयुष्य होईल का नाही, राहिलेलं पुरोकोटी. म्हणजे पूर्वकोटी आणि ते अंतर्मुहूर्त पण अंतरामध्ये आलं, म्हणून पुरोकोटी मधून काय करायचं, 8 वर्ष कमी करायचे, अंतर्मुहूर्त कमी 8 वर्ष कमी करायचे, पूर्ण 8 वर्ष कमी करायचे. अंतर्मुहूर्त अधिक पुरोकोटी घ्यायचे सांगून थोडक्यात लक्षात घ्या. आता तिथून काय झाला, तो वरून कुठे गेला, सर्वार्थ सिद्धीमध्ये गेला. भावलिंगी मुनी होता आणि सर्वार्थ सिद्धी मध्ये गेला. तिथं 33 सागराचं आयुष्य पूर्ण, आणि तेथून येऊन काय झाला, तिथं मनुष्य झाला. मनुष्य झाल्यावर पुन्हा काय झालं, शुक्ल लेशेत होता तो, मग तिथनं पद्मलेशेत आला, मग तेजोलेशेमध्ये, मग कापोल, मग नील, आणि मग कृष्ण लेशेमध्ये. आता तिथं काय समयदृष्टी जरी असला तर गुणनुसारामध्ये सायलेशाचं परिणाम होतोय ना, त्यामुळे तिथं सायलेशाचं परिणाम आहे. मग अंतर किती झालं, हे 5 अंतर्मुहूर्त, 10 अंतर्मुहूर्त असं म्हटलं तर चालतं. हे 5 अंतर्मुहूर्त. आणि 33 सागराने 8 वर्ष कमी पुरोकोटी, म्हणजे पुरोकोटी पूर्ण नाहीये, कारण तिथं अंतर्मुहूर्त कमी 8 वर्ष पूर्ण झाले. 10 अंतर्मुहूर्त म्हणजे अंतरामध्ये घ्यायचं 10 अंतर्मुहूर्त, 10 अंतर्मुहूर्त आणि 8 वर्ष 10 अंतर्मुहूर्त प्लस करायचे, आणि पुरोकोटी वर्ष काय करायचं,
हे 8 वर्षाने अंतर्मुहूर्त कमी करायचे. पूर्वकोटी वर्षे 8 वर्ष आणि 10 अंतर्मुहूर्त कमी 33 सागरामध्ये तेवढं अधिक करायचं. ते किती होणार? तर पूर्वकोटी वर्षातून 8 वर्ष आणि 10 अंतर्मुहूर्त कमी करायचे. कृष्ण से निर्मित चालू हुए अंदर चालू हो गया. हाँ 5 अंतर्मुहूर्त तो 10 अंतर्मुहूर्त जुड़ते हैं तो 8 वर्ष नहीं पूर्व कोटि वर्ष ऐसा किया. पूर्व कोटि वर्ष में से 8 वर्ष कम अधिक 8 वर्ष कम करेंगे 10 अंतर्मुहूर्त अधिक करेंगे असं. पूर्व कोटी मधून 8 वर्ष कमी करायचे आणि 10 अंतर्मुहूर्त अधिक करायचे. जे पूर्वकोटी अधिक करायचं ना 33 सागर अधिक पूर्वकोटी वर्ष, परंतु पूर्वकोटी वर्ष अधिक होणार नाही. तर पूर्वकोटी वर्षातून 8 वर्ष कमी होणार आणि 10 अंतर्मुहूर्त अधिक होणार. पूर्वकोटी वर्ष आयुष्य असते ना कर्मभूमीमध्ये. एक पूर्वकोटी म्हणजे किती? एक पूर्वाचं सांगितलं 70,56,000 करोड वर्षाचं एक पूर्व. असे कोटी पूर्व घ्यायचे. 1 पूर्व 2 पूर्व 3 पूर्व 4 पूर्व असे कोटी पूर्व. 84 लाख पूर्व तर आदिनाथांचं आयुष्य होतं ना. आणि कर्मभूमी चतुर्थ काळामध्ये एक पूर्वकोटी आयुष्य असते उत्कृष्ट. आता फक्त नीललेश आणि कापतलेशेमध्ये हेच येणार. जगानंतर अंतर्मुहूर्त येणार. फक्त 10 अंतर्मुहूर्त अधिक करायचे तिथं काय होणार? आता इथून सुरू होणार हे नीललेश आणि इकडे हे नीललेश. हे 2 अंतर्मुहूर्त कमी होणार. तिथं 10 अंतर्मुहूर्त अधिक झाले होते तिथं 8 अंतर्मुहूर्त अधिक. कापतलेशामध्ये 2 अंतर्मुहूर्त कमी होणार. 10च्या ठिकाणी 6 अंतर्मुहूर्त अधिक होणार. इथून कापतलेशाचा काळांतर सुरू झालं. कापतमधून तेजमध्ये गेला, पद्ममध्ये गेला, शुक्लमध्ये गेला. नंतर पूर्ण पूर्वकोटी वर्षापर्यंत कापतलेशा झाली नाही. 8 वर्ष कमी पूर्वकोटी वर्षापर्यंत. नंतर सर्वात सिद्धीमध्ये गेला तिथं 33 सागर नाम मनुष्य झाला. शुक्ल पद्म तेज मग झाल्यावर कापत झाली. तिथं अंतर संपलं. म्हणजे तिथलं 3 अंतर्मुहूर्त आणि इथं 3 अंतर्मुहूर्त अशी 6 अंतर्मुहूर्त. नाही लगेच जन्म झाल्याबरोबर. कारण का असंही आहे ना 4थं प्रस्थान असणार. सर्वात सिद्धीमधून आला तो संयुक्त सहित आलेला आहे. तर त्याचं 4थं गुणस्थान असतं. 4थ्या गुणस्थानामध्ये 6 लेशामध्ये परिवर्तन होते. 5व्या गुणस्थानापासूनच फक्त शुभलेशा असते आणि समय दृष्टीला सुद्धा अशुभलेशा होते. म्हणून तिथे जन्म घेताना शुक्ललेशा असणार. त्याच्यानंतर जो विशुद्धी कमी झाली की पद्मलेशामध्ये जाणार. तिथून तेजलेशामध्ये जाणार. मग त्याच्यातून कापतलेशामध्ये जाणार. तर म्हणून 3 अंतर्मुहूर्त आणि 3 सुरुवातीचे 3 शेवटचे असे 6 अंतर्मुहूर्त अधिक करायचे. पुढं काय झालं लक्षात आलं? म्हणजे तिथं कसं लिहिलं ह्याच्यामध्ये संदृष्टीमध्ये 33 सागर 7 33 त्याच्या डोक्यावर काय लिहिलं? पूर्व कोटी वर्ष पूर्व आणि वजा 8 वर्ष आणि अधिक किती वर 10 अंतर्मुहूर्ताची संदृष्टी करायची. संख्या धावली म्हणजे अंतर्मुहूर्त. पुढे आता 3 अशुभलेशाचं अंतर समजलं. म्हणजे जास्तीत जास्त एवढं अंतर पडेल अशुभलेशेमध्ये असं अंतर पाडायचं आपण.
लवकर संयम धारण करायचं. ते संयम घ्यायचं म्हटलं की आशुक्लेशाचं अंतर सुरू झालं. संगीता बाबू ते संयम धारण करायचं तर काय होणार, आशुक्लेशाचं अंतर आशुक्लेश होणारच नाही. आणि मग पुन्हा स्वर्गात जाणार आणि स्वर्गात पण नाही आशुक्लेशा. म्हणजे तुम्ही येईपर्यंत ते सागराचं होणार नाही, परंतु जेवढं आपलं सागराचं आयुष्य असेल 5 सागर 6 सागर 2 सागर किती असेल तोपर्यंत आशुक्लेशामध्ये जाणारच नाही. त्याचा आनंद असतो ना आपल्या टपलेला. दुःख कशात आहे सगळं संकलेश परिणामात झाले की तर दुःख आहे. शुभलेशा असतात त्याला आपल्याला मनामध्ये शांती असते. अशुभलेशा झालं की संकलेश परिणाम आहेत आणि तिथं दुःख आपुलता आहे. पुढे आता तेजोलेशाचं अंतर सांगतात. ते शुभलेशाचं अंतर तेवतियानम एवं 554 नंबरची गाथा. तेजस एक म्हणजे तेजोलेशा, पद्मलेशा आणि शुक्ललेशा त्यांचं पण असंच अंतर आहे. जगने अंतर्मुहूर्तच आहे. आणि उत्कृष्ट किती आहे, उत्कृष्ट विरह काल. उत्कृष्ट विरह काल बघा, पोगल पर्यटाहु असंख्य असंख्यात उद्गल परिवर्तन. शुभलेशा सुटली आणि पुन्हा शुभलेशा होईपर्यंत अनंत काळ जाऊ शकतो मध्ये. अनंत काळपर्यंत पुन्हा शुभलेशा होईल नाही सांगता येत नाही. कसं लागलं त्याचं किती आहे उत्कृष्ट अंतर तर कसं भेटूया आपण. नाही असं काय नाही. उत्कृष्ट अंतर दिले ना. उत्कृष्ट जगन्य मध्यम किती पण असेल की तर तो उत्कृष्ट जास्तीत जास्त जर प्राप्त झाला नाही कोणी जीव कधी पण होऊ शकेल. अल्प काळामध्ये पण होऊ शकेल, परंतु जास्तीत जास्त जर राहिला तर किती काळ राहील. एकेंद्रियामध्ये रस पर्यातून एकेंद्रियामध्ये गेला मग एकेंद्रियामध्ये किती काळ राहू शकतो. कोणी 1 पर्याय घेईल, 2 पर्याय घेईल, 6 पर्याय घेईल, किती पण गेले, परंतु जास्तीत जास्त राहिला तो तर किती काळ राहू शकेल. असंख्यात उद्गल परिवर्तन काळापर्यंत राहू शकतो एकेंद्रियामध्ये. तोपर्यंत रसपर्याय पुन्हा त्याला मिळालीच नाही असं होऊ शकते. तर तेजोरेषेचं अंतर किती आहे, साधिक लावायचं ना त्याला पण. असंख्यात उद्गल परिवर्तनामध्ये पण काही अधिक आहे. तर जसं तेजोरेषेवाला कोणी मनुष्य आहे तो तेजोरेषा झाली त्याला आणि त्याच्यातून तो अशुभलेशामध्ये गेला. तेजोरेषेतून कुठे जाणार, कापड. कापड मधून नीलमधून कृष्ण रेषेमध्ये गेला आणि तिथं एकेंद्रिय झाला. मरून कुठे गेला, मनुष्य किंवा ते त्यांचे कोणी पण पंचेंद्रिय तिर्यांचे किंवा मनुष्य कोणी पण एकेंद्रियामध्ये गेला आणि एकेंद्रियामध्ये उत्कृष्ट काल परिभ्रमण केलं त्यांनी. म्हणजे असंख्यात उद्गल परिवर्तन अजून त्याचा भाव असं होणार तुम्हाला. आता भव्य मार्ग येणार आहे. एक उद्गल परिवर्तनाचा काळ लक्षात येईल आणि अशी किती उद्गल परिवर्तन, आवलीचा असंख्यात भाग एवढे असंख्यात उद्गल परिवर्तन काळ. म्हणजे एका परिवर्तनाचा काळ अनंत अनंत आहे. असे किती परिवर्तन करणार, असंख्यात परिवर्तन करणार. मग तिथून तो एकेंद्रातून निघाला आणि काय झाला, त्रस झाला, द्विंद्रिय झाला. पंचेंद्रिय झाला नाही, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय. प्रत्येकामध्ये संख्यात 1000 वर्ष राहू शकतो. तिथे जेवढं उत्कृष्ट त्याचा स्थिती आहे तेवढं ठेवायची. द्विंद्रियामध्ये, त्रिंद्रियामध्ये, चतुर्ंद्रियामध्ये. मग इथं एकेंद्रात आणि विक्रत्रामध्ये कुठेही शुभलेशा होत नाही. नियमानं अशुभलेशाच असतात तिथं. मग तेवढा काळपर्यंत पुन्हा अशुभलेशामध्ये तो राहिला. असंख्यात म्हणजे किती झालं त्याचा काळ, असंख्यात उद्गल परिवर्तन म्हणजे हा अनंत काळ आहे. छोटा अनंत नाही, भरपूर मोठा अनंत काळ राहिला. त्याच्यानंतर मग तो द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय पर्यायामध्ये ते किती घ्यायचं, संख्यात 1000 वर्ष. प्रत्येकाचं पण संख्यात 1000 आणि तिन्ही मिळून पण किती होणार, संख्यात 1000 वर्ष विक्रत्र्यामध्ये राहू शकतो. म्हणून ते ज्याला आपण तसं बऱ्याचसा काळ घडवतो ना त्याला नरक आणि देवाचं जास्त आहे.
सागरानं आयुष्य ते 2000 सागर आहेत ना, तर देव पर्यायचा आणि नरक पर्यायचा आहे. विकलत्र्यामध्ये तेवढा काय राहत नाही, संख्यात 1000 वर्षच राहू शकतो. एकाला राहिलं तर संख्यात 1000, पुन्हा कधी राहिलं तर संख्यात 1000 वर्ष राहू शकतो. म्हणजे सागर वर्ष येत नाही त्याचं. ते एका भावाचं आयुष्य झालं, पण तो अनेक भाव धारण करू शकतो ना, त्यासाठी म्हणून पण संख्यात 1000च होणार. 10, 5, 15, 20 भाऊ पण घेतले तरी सगळे म्हणून किती होणार, संख्यात 1000च होणार. कारण संख्या सुद्धा खूप मोठी आहे ना. मग संख्यात 1000 वर्ष झाल्यानंतर द्विंद्रियामध्ये गेला. मग तो काय झाला, मरून पंचेंद्रियामध्ये गेला. आणि पंचेंद्रियाच्या पहिल्या भावाच्या सुरुवातीला काय असणार, अशुभ लेशाचा कृष्ण लेशा. पुन्हा एक केंद्रामध्ये गेला तर तिथं काय झाली, कृष्ण, नील, कापूर आणि मग तेज रेषा. पंचेंद्रियामध्ये आला ना ते आणि इथं रसमध्ये राहील, रसमध्ये पण विकलत्रे घ्यायचे. आणि इथं पंचेंद्रियामध्ये गेला आणि कृष्णलेशा होती सुरुवातीला. मग नीललेशा अंतर्मूर्त, कृष्णलेशा अंतर्मूर्त, नीललेशा अंतर्मूर्त, कापतलेशा अंतर्मूर्त, आणि त्यानंतर तो तेजोलेशेला म्हणजे पितलेशेला प्राप्त झाला. तर मनुष्यांमध्ये मग मिथ्या दृष्टीला सुद्धा शुभलेशा होतात, त्यामुळे लेशा परिवर्तन होत राहतं. त्यामुळे हे 3 अशुभ लेशाचं परिवर्तन झाल्यावरच काय होणार, नियमानं तेजोलेशा. म्हणून किती अंतर आलं, हे असंख्यात पुद्गल परिवर्तन अधिक संख्यात 1000 वर्ष अधिक 3 अंतर्मूर्त कृष्ण, नील, कापूर एवढं अंतर सुरू झालंय. ते इथपर्यंत अंतर येईल. त्याच्या आधी तो हातीतलं मागचं राहिलं, हातीतलं मागचं 3 अंतर्मूर्त आहेत. नाही हे तर नाही घ्यायचं, तेजोलेशामध्ये नाही घ्यायचं, पद्मलेशामध्ये घ्यायचं. तेजोलेशामध्ये काय होणार, कापवत लेशेमध्ये तेजोलेशेमधून तेजोलेशेचं अंतर काढतोय ना, तर तेजोलेशेतून तेच की मग तिथं 3 अंतर्मूर्त येतील ना. तेजोलेशेतून तो नीललेशेला गेला, कापवत लेशेला गेला, कापवत लेशेतून नील, नीलमधून कृष्ण, आणि मग केंद्रामध्ये गेला. 5 अंतर्मूर्त, 6 अंतर्मूर्त येणार ना. इथं 3 अंतर्मूर्त, तेजोलेशेतून कापोत, नील आणि कृष्ण पंचेंद्रियामध्ये. इथून अंतर सुरू झालं, तेजोलेशेतून कापोत लेशेला, कारण तेजोलेशेतून एक केंद्रात जाणार नाही. तेजोलेशेतून काय होणार, चुकून कापोत लेशेमध्ये येणार, मग नील लेशेमध्ये येणार, मग कृष्ण लेशेमध्ये येणार, आणि वरून कुठे गेला, एक केंद्रामध्ये गेला. तिथं असंख्यात पुद्गल परिवर्तन काय राहिलं. पुन्हा रसामध्ये द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, तिथे किती वर्ष राहिला, संख्यात 1000 वर्ष. तोपर्यंत शुभलेशा नाही. एकदा शुभलेशा सुटली तर ती परत शुभलेशा एवढा काळ जाईपर्यंत त्याला मिळू शकणार हे 3 अंतर नहीं, उसमें भी 4 लेशन है, कृष्ण ने भी कापोत और तेज। हाँ, तेज लेशा इसलिए वो जाता है ना ऊपर, भवनवासी और इसमें जाता है ना। हाँ, तेजोलेशा इथून ते हे 3 अंतर्मूर्त, हे 3 अंतर्मूर्त अधिक झाले, असंख्यात पुद्गल परिवर्तन अधिक संख्यात 1000 वर्ष अधिक 6 अंतर्मूर्त. एवढा काळ अंतर कशाचा आहे, तेजोलेशेचा. विचार करा, संक्लेश परिणाम करायचे की नाही. जर आपण शुक्लेशेतून संक्लेश परिणाम केलं, केंद्रामध्ये गेलो तर पुन्हा शुक्लेशा एवढा काळ प्राप्त होणार नाही, म्हणजे आनंद येणार नाही. पुढं नाही, असं पंचेंद्र नाही घ्यायचं, विकलत्र्याचेच घ्यायचे.
द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय तीनच घ्यायचे, कारण असंज्ञ पंचेंद्रियाला सुद्धा तेजोलेशा होऊ शकते. आता संभावना आहे म्हटल्यावर आपण नाही झाले कसं म्हणणार, ती संभावना ते घ्यायचंच असते ना तिथं. असंज्ञ पंचेंद्रियामध्ये 4 लेशा आहेत, तर होणारच कधी ना कधी तर ते जीवनामधून बदलून. पहिले 3 आणि आल्यावर 3. आता पुढं पद्मलेशेचं अंतर बघा, त्याच्यापेक्षा जास्त पद्मलेशेचं अंतर हे तेजोलेशेचं सांगितलं. तर पद्मलेशेतून काय झालं, तो जीव तेजोलेशेमध्ये गेला. तेजोलेशेमधून बरं आहे ना, कापोत नाही तसं नाही घ्यायचं. तेजोलेशेमध्ये तो पद्मलेशेतून गेला आणि पद्मलेशेचं अंतर सुरू झालं आणि तिथून अंतर्मुहूर्त तेजोलेशेमध्ये मरून सौधर्मद्वीपामध्ये गेला. पद्मलेशेतून तेजोलेशेमध्ये अंतर्मुहूर्त आणि कुठे गेला, सौधर्मद्वीपामध्ये 2 सागर, साधिक 2 सागर म्हणजे 2.5 सागर घेऊ शकतो ना. पहिले त्या संख्यात घेतले काय, मिथ्या दृष्टी आहे ना म्हणून पहिल्याचा संख्यात बघितलं. सम्य दृष्टी असेल तर अर्धा सागर अधिक मिळतं. मिथ्या दृष्टी तो है ना, यदि घाताइष्ट जो मिथ्या दृष्टी है तो वहाँ आयु तिथं आयुमध्ये 2 सागरामध्ये पल्ल्याचा असंख्यात्व भाग अधिक मिळते त्याला. घाताइष्टचा अर्थ काय आहे, कोणी हा संयमी देशाने कोणी पण पहिल्यांदा वरच्या स्वर्गाचं आयुष्य बांधलं होतं आणि नंतर पुन्हा आयु बांधत असताना त्याचे परिणाम संश्लेष झाले किंवा कधी पण परिणामाची संश्लेषता झाली तर ते आयुष्य कमी झालं, म्हणजे अपवर्तन त्याचा घात झाला. जसं नरकाचं पण कमी होतंय ना विशुद्ध परिणाम आणि स्वर्गाचं कमी कशाने होणार, संश्लेष परिणाम. तर ते आयुष्य कमी झालं, त्याचं बांधलेल्याच बद्धमानामध्येच लावायचं. तर तो जीव समजा वरच्या स्वर्गात 7 सागर 10 सागर बांधलं होतं आणि तो पहिल्या दुसऱ्या स्वर्गात गेला तर तिला तिथं आयुष्य 2 सागरापेक्षा अधिक मिळते. जर कोणी सौधर्म आयुष्याने उगलाचं जर आयु बांधलं तर 2 सागराचीच बांधणार, परंतु ज्याने वरच्या स्वर्गाचं आयुष्य बांधलेलं आहे आणि तो जर सौधर्मद्वीपामध्ये गेला तर त्याला 2 सागरापेक्षा अधिक आयुष्य मिळते. मग अधिक किती असणार, तर मिथ्या दृष्टी असेल तर पल्ल्याचा असंख्यात्व भाग अधिक मिळते आणि सम्य दृष्टी असेल तर अर्धा सागर, अजून त्याला जास्त कन्सेशन. सम्य दृष्टीला 2.5 सागर राहू शकतात तो सौधर्म ऐशायुगलामध्ये 2.5 सागराचं आयुष्य मिळतं. हा कोण घ्यायचा, आपल्याला मिथ्या दृष्टी घ्यायची, कारण पुन्हा एकेंद्रात पाठवायचं त्याला. त्यामुळं 2 सागर अधिक पल्ल्याचा असंख्यात्व भाग एवढं सौधर्म आणि ऐशान स्वर्गातलं आयुष्य घेऊन तो जन्मला. मग तिथं तेजोलेशाच असते, मग पद्मलेशा तिथं त्याला मध्ये नाहीच होणार, पद्मलेशाचा अंतरच राहणार ना. मग तिथून पुन्हा तो सौधर्मद्वीपातून एकेंद्रामध्ये गेला. देव भी एकेंद्र में जाता है, तर सौधर्मद्वीप से कहा गया एकेंद्र में गया. तर तिथं काय होणार, किती गाठ राहणार एकेंद्रामध्ये, त्याला पुढचं घ्यायचं, तेवढं अधिक घ्यायचं. तेजोलेशापेक्षा विशेष काय घ्यायचं, हे 2 सागर अधिक पल्ल्याचा असंख्यात्व भाग आणि अंतर्मुहूर्त आणि केवळ ते एक अंतर्मुहूर्त घ्यायचं. मग असंख्यात बद्दल परिवर्तन, मग पुन्हा सरसामध्ये संख्यात 1000 वर्ष आणि मग त्याच्यानंतर पुन्हा येऊन काय होणार, तिथून पंचेंद्रियामध्ये येणार. त्याला काय कृष्ण, नीळ, कापोत, तेज, मग पद्म होणार. असंख्यात बद्दल परिवर्तन म्हणजे अनंत काळ, पुन्हा संख्यात 1000 वर्ष, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि तिथून पंचेंद्रियामध्ये आल्यानंतर काय होणार, कृष्ण, नील, कापोत, तेज आणि मग पद्म. इथं 4 अंतर्मुहूर्त झाले आणि इथं 1 अंतर्मुहूर्त, म्हणजे आधी किती अंतर्मुहूर्त झाले, 5 अंतर्मुहूर्त. 2 सागर अधिक पल्ल्याचा असंख्यात्व भाग अधिक असंख्यात बद्दल परिवर्तन झाले.
एवढं पद्मलेशाचं अंतर होणार. म्हणजे तेजोरेषेपेक्षा हे 2 सागर आणि पल्ल्याचा संख्यात्व भाग अधिक झालं आणि 6 अंतर्मुहूर्त होते त्या ठिकाणी तर 5 अंतर्मुहूर्त झाले. एक अंतर्मुहूर्त कमी झाला आणि 2 सागर आणि पल्ल्याचा संख्यात्व भाग अधिक झाला. आता शुक्लरेषेचं अंतर सांगायचं. शुक्लरेषेचं अंतर किती होणार? शुक्लरेषेतून कुठे गेला? पद्मरेषेवर. खालचं दिसत नाही ना. शुक्लतून कुठे जाणार? पद्मरेषेमध्ये जाणार. तिथून अंतर सुरू झालं. पद्मरेषेमध्ये गेल्यानंतर शुक्लरेषेचं अंतर सुरू झालं. त्यानंतर शुक्लरेषेमध्ये क्रमानं पुन्हा पद्म आणि पीतलेशाला प्राप्त होणार. पद्म आणि तेज म्हणा किंवा पीत म्हणा तेजरेषेला प्राप्त झाला आणि इथून कुठे झाला? गेला सौधर्मरेखामध्ये. शुक्लरेषेतून पद्मरेषेत आला, तेजरेषेमध्ये गेला आणि तिथून पुन्हा सौधर्मरेखामध्ये उत्पन्न झाला. तिथून एकंदरीत कसं जाणार? 18 सगळ्यात पुद्गल परवडत कसं होणार? 18 सागर घेतलं तर म्हणजे या संख्येत पुद्गल परवडत मिळणार नाही. पण मनुष्यात आलं की पुन्हा शुक्र पद्मलेशा होणार ना. म्हणून पद्मातून तेजात घालवलं आणि तेजोरेषे हे 2 अंतर्मुहूर्त झाले. त्यानंतर सौधर्माशांमध्ये 2 सागर पल्ल्याचा संख्यात्व एवढा अधिक होणार आणि त्याचं मग पुढं तसंच लावायचं. असंख्यात पुद्गल परिवर्तन, असंख्यात हजार वर्ष, कृष्ण, नील, कापोत, तेज आणि पद्म हे 5 अंतर्मुहूर्त. इथं 2 आणि इथं 5 असे 7 अंतर्मुहूर्त येणार इथं. बरोबर आहे? 7 अंतर्मुहूर्त आहे. 7 2 सागर पल्ल्याचा असंख्यात्व भाग, संख्यात हजार वर्ष आणि 7 अंतर्मुहूर्त अधिक असंख्यात पुद्गल परिवर्तन एवढं शुक्लरेषेचं अंतर होणार. ते पद्मरेषेपेक्षा अधिक किती आलं ह्याच्यामध्ये? फक्त 2 अंतर्मुहूर्त अधिक आले. पद्मरेषेचं अंतर 5 अंतर्मुहूर्त अधिक संख्यात हजार वर्ष अधिक 2 सागर पल्ल्याचा संख्यात्व भाग होतो. इथे 7 अंतर्मुहूर्त अधिक होणार. एवढंच फरक पडतो. अशा प्रकारे 6 लेशांचं अंतर सांगितलं. मग आता शुक्लेशामध्ये अंतर पडायचं का शुक्लेशामध्ये अंतर पडायचं बघा. तसं तर सगळ्याच मोक्षाला गेले की सगळ्याच लेशाचा अभाव होतोय. परंतु मोक्षाला जाईपर्यंत निदान शुक्लेशामध्ये तरी आपण राहिलो तर तेवढंच शांती सुखाचा अनुभव होईल. कारण परिणामाची विशुद्धी असेल त्यावेळेला काय असणार? नियमानं शुभलेशा असणार. आता पुढं 555 नंबरची गाठ आहे. हा कोणता अधिकार झाला? अंतर. अधिकाचा 6 लेशेचं अंतर सांगितलं. आता मी उद्या विचारलं तर सांगता यायला पाहिजे तुम्हाला कुठल्या पण लेशेचं अंतर किती आहे ते कसं आहे. आता पुढचं 555 नंबरची गाठ आहे भाव अधिकार. आता 2च राहिले, भाव आणि अल्पभूत. 2 अधिकार सांगतात. भावादो छल्लेसा ओदय्या होंती अप्प बहुगंतु दवपमाणे सिद्धं इदिलेसा वंडिदा होंती भावाच्या अपेक्षेने 6 लेशा कशा आहेत? औदयिक आहेत. कारण का? मोहने कर्माच्या उदयानं, कषायाच्या उदयानं लेशा उत्पन्न होतात. तर लेशाची व्याख्याच केली ना. कषायानं अनुरंजित योग प्रवृत्तीला लेशा म्हणतात. मग कोणता भाव असणार? लेशा 5 भाव आहेत ना. औदयिक, औषधिक, पर्ण, श्रावशापिक, शायिक आणि पर्ण. त्यातला लेशा परिणाम कोणता भाव आहे? औदयिक भाव आहे. कारण का त्या ठिकाणी मोहनेच्या उदयानं लेशा होतात. म्हणून काय सांगितलं? औदयिक आहेत लेशा.
आणि हा संपला, भावाधिकार संपला. साहिलेशा उदयिका आहे. आणि अपभौतंतु, आता अल्पभौत अधिकार शेवटचा आहे. अल्पभौत म्हणजे काय? कुठल्या रेषावाले जीव कमी आहेत, कुठल्या रेषावाले जास्त आहेत, त्याला म्हणायचं अल्पभौत. तुम्ही घरात सगळ्या वेळी करता की नाही? कुठल्या पण याच्यामध्ये अल्पभौत करतो ना आपण. धान्य आहे, गहू किती आहे, ज्वारी जास्त आहे का गहू जास्त आहे का, तांदूळ आहे किंवा फळ आहे, त्याच्यामध्ये आंबे जास्त आहेत की हे कमी आहेत. जसं अल्पभौत कमी जास्तचा विचार करतो आपण, तसे इथं रेषावाल्या जीवांच्या मध्ये विचार केलेला आहे. मग सगळ्यात ते कशा सांगितलं नाही का? सांगितलं नाही तर दौवपमाने सिद्धम, त्याच्या संख्याधिकारामध्ये प्रत्येकाची संख्या सांगितलेली आहे. कृष्ण रेषावाले जीव किती आहेत, नील रेषावाले किती आहेत, अशुभ रेषावाले जीव किती आहेत श्वेता? अनंत लोक प्रमाण, सर्व प्रमाण नाही, अनंत आहेत. रेषा संख्या क्षेत्र नाही सांगायचं, संख्या किती आहे जीव एकूण. तर सगळे संसार राशीमध्ये शुभ रेषावाले जीव असंख्यातच आहेत. ते कमी केले की सगळे कोण आहेत? अशुभ रेषावाले जीव आहेत. मग ते अशुभ रेषावाले मध्ये सुद्धा 3 मध्ये सांगितलं होतं आपण संख्या काढताना. 3 भाग केले होते ना. कृष्ण रेषावाले जीव किती, नील रेषावाले किती आणि कापत रेषावाले. तर सगळ्यात जास्त कोण आहे? कृष्ण रेषावाले. त्याच्यापेक्षा थोडा कमी बहुभाग नाही, 3 भाग करायचे. बहुभाग आहे समभागोचं 3 भाग करायचे. ते कृष्ण रेषावाले त्रिभागापेक्षा अधिक आहे आणि नील रेषावाले त्याच्यापेक्षा थोडे कमी आहे, त्रिभागापेक्षा कमी आहे आणि कापत रेषावाले त्याच्यापेक्षा थोडे कमी आहे. म्हणून मग ते काही अधिक असं म्हणणार आपण इकडून घेतलं. आणि तेजोरेषावाले पद्मरेषा आणि शुक्लरेषावाले मध्ये काय सांगितलं होतं? तेजोरेषापेक्षा पद्मरेषावाले कमी, पद्मरेषावाल्यापेक्षा शुक्लरेषावाले कमी. तर शुक्लरेषावाले फक्त पल्ल्याचा संख्यात्वा भाग आणि पद्मरेषावाले आणि तेजोरेषावाले सांगितलं होतं ना ज्योतिष देवांच्या पेक्षा काय अधिक. आणि पद्मरेषावाले सांगितलं होतं तिर्यांच्या देवांपेक्षा काय अधिक. पंचेंद्र तिर्यांच्या जे पद्मरेषावाले जीवांची संख्या त्याच्यापेक्षा काही अधिक. 5व्या संख्याकाचा भाग दिला जगत प्रतर भागिले पन्नाटी प्रतरांगुला. थोडे पद्मरेषावाले तिर्यांची जीव आहे. म्हणजे मग काय झालं अर्थ? शुक्लरेषावाले सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा पद्मरेषावाले किती असेल? असंख्यात पट. त्याच्यापेक्षा तेजोरेषावाले काही अधिक, संख्यात्वा भाग अधिक. संख्यात्वा भाग आहे, संख्यात गुण अधिक. संख्यात गुण अधिक असतील, संख्यात गुण अधिक. पद्मरेषापेक्षा तेजोरेषावाले संख्यात पट. असं साईरेषा मी आणि त्याच्या पुढं अल्पभूत बसं इथं लिहिलेलं नोट्स मध्ये थोडक्यात दिले. हा, एक 55 पान आहे नोट्स मध्ये. आणि आता त्याच्यापेक्षा तेजोरेषावाले पेक्षा कापतरेषावाले अनंत पट. हे असंख्यात आहेत ते अनंत आहेत ना जीव, अनंत पट होणार. शुक्लरेषावाले सगळ्यात कमी, किती आहेत? असंख्यातच आहे. त्याच्यापेक्षा पद्मरेषावाले असंख्यात पट आहेत. त्याच्यापेक्षा कापतरेषावाले तेजरेषावाले असंख्यात पट आहेत. संख्यात पट आहे, संख्याताची संतुष्टी. त्याच्यापेक्षा कापतरेषावाले अनंत पट आहेत. ते किती सांगितलं माग? संसार राशी काही अधिक काही कमी संसार राशी आणि त्याला काही कमी काही अधिक 3 भागायचे. काही अधिक 3 भाग 2 वेळा द्यायचे. त्याच्यापेक्षा नील रेषावाले त्याचा काही अधिक आहेत. कापतरेषापेक्षा काही अधिक, थोडा एका भाग अधिक आहे. आता 2 अधिक आहे ते एकदाच अधिक केलं. काही कमी संसार राशीला काही अधिक 3 भागायचं. तर काही भागाकार मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा भागाकार छोटा आहे, त्यामुळे संख्या अधिक येणार. त्याच्यापेक्षा कृष्ण रेषावाले
काही अधिक आहेत. काही अधिक म्हणायचे तर काय ह्याच्यापेक्षा नीलेशावाल्यापेक्षा कृष्णलेशावाले काही अधिक आहेत. तिथं काही अधिक काही कमी संसार राशीमध्ये काही कमी 3 न भागायचं. हे साधिक त्रिभागेचं. तर हे अधिक कापोतपेक्षा नील अधिक आणि नीलपेक्षा कृष्ण हे अधिक आहेत. आणि इथं असंख्यात पट आणि संख्यात पट आणि हे याच्यापेक्षा अनंत पट आहे कापोतलेशामध्ये. हा ते त्याचं गुण केलं होतं. कृष्णलेशाचं जे केलं ना त्याच्यामध्ये काय आहे केलं ते पुढं नाही दिलं तर चालते. पुढचं दोन रेषा. आता शेवटी उद्या घेऊया. अलेशावाल्या जीवनचं वर्णन करतात. आपल्याला गुणस्थान अधिकार सुरू करायचे त्यामुळे त्याला पण वेळ पाहिजे. एकच गाथा राहिली लेशा मार्गाने संपते आणि उद्यापासून भव्य मार्गाने सुरू होते. भव्य मार्गाने पण सुंदर आहे. त्याच्यामध्ये 5 परावर्तनाचं स्वरूप आहे. नेहमी आपण 5 परावर्तन ऐकतो. त्याचे काय स्वरूप आहे, किती मोठं आहे हे परावर्तन ते लक्षात घ्या. 5 परावर्तनाचं स्वरूप वैराग्याला कारण आहे. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. या माझ्या ध्रुव स्वभावामध्ये विभाव परिणाम नाहीतच. कर्माच्या उदयाच्या निमित्त होणारे भाव नाही. लेशा उदयिक भाव आहे. त्यामुळे माझ्या ध्रुव स्वभावामध्ये शुभलेशा पण नाही, अशुभ लेशा पण नाहीच. मी लेशा रहित अलेशा स्वरूप आहे. अकशाय स्वरूप आहे. निर्योग स्वरूप आहे. शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूप ज्ञानानंद स्वरूप ब्रह्मोत्कीर्ण न्यायक स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो अरिहंतान नमो सिद्धार्थान